नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता हा जो एक मोठा आघात पक्षावर झालेला आहे, त्यामुळे आता तात्पुरती व्यवस्था किंवा एक तातडीने घ्यायचा निर्णय म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे बघितलं पाहिजे. विलिनीकरण किंवा त्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते हळूहळू होतील. थोड्या त्याच्यासाठी कालावधी द्यावा लागेल, कारण जो झालेला आघात आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे त्यानंतरच याबाबतचे निर्णय होतील. सुनेत्रा पवार यांची विलिनीकरणाबाबतची काय भूमिका आहे वगैरे या सुद्धा गोष्टी आता हळूहळू त्या जेव्हा या संदर्भामध्ये मत व्यक्त करतील तेव्हाच ते उघड होईल. आणि अर्थातच महायुतीमध्ये 3 पक्ष होते. अर्थात अजितदादांचे जे काही प्रशासकीय अनुभव, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या तुलनेमध्ये सुनेत्रा पवार यांना प्रशासनाचा तितकासा अनुभव नाही, पण त्यांच्या घरामध्ये राजकीय परंपरा राहिलेली आहे. म्हणजे अगदी त्यांच्या माहेरी सुद्धा राजकीय परंपरा आहे आणि अजित पवार यांच्या बरोबरही त्यांचा दीर्घकाळ सहवास असल्यामुळे राजकारण त्यांनी जवळून बघितलंय. प्रशासन कसं हाकलं जातं तेही त्यांनी बघितलंय. त्यामुळे कदाचित त्या किती जलद वेगाने ह्या सगळ्या प्रशासकीय ज्या काही बाबी हाताळायच्या असतात, मंत्री म्हणून निर्णय किंवा उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्यायचे ते कसे पटापट घेतात याच्यावरती सगळं भविष्यातलं अवलंबून राहील. अर्थात एक गोष्ट आहे की समोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मातब्बर नेते मुख्यमंत्री आहेत, एक दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसारखे आहेत की ते सुद्धा अत्यंत खालपासून म्हणजे अगदी नगरसेवक पदापासून आता मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले आहेत. अशा 2 नेत्यांबरोबर, मातब्बर कुशल प्रशासक असलेल्या नेत्यांबरोबर त्यांना काम करायचंय. अर्थात त्यांच्याबरोबर ही अनुभवी मंत्र्यांची एक फौज आहे जी राष्ट्रवादीची आहे, ज्यांनी दीर्घकाळ राजकारण आणि एकूणच प्रशासन बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या मदतीने त्यांना सुरुवातीला काही काळ हे सगळं कामकाज करावं लागेल आणि त्या जेवढ्या इंडिपेंडेंट लवकरात लवकर होतील आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील, राजकीय आणि प्रशासकीय, तेवढी त्यांच्यासाठी ती अधिक समाधानाची आणि म्हणजे काय त्यांच्या कामकाज सुसह्य करणारी गोष्ट असू शकते. नक्कीच.